Hello students, welcome to my YouTube channel. Today I am going to cover grammar topic use of unless. Use of unless. These are called as conditional sentences. These are called as conditional sentences. And the part of adverb clause is adverb clause of condition. In this video, I am going to talk about use of unless, if not आणि if ऐवजी unlessचा वापर करणे instead of if or if not आणि if ऐवजी unlessचा वापर करणे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब माय यूट्यूब चॅनल, लाईक अँड शेअर. चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. नाउ लेट अस स्टार्ट. Concept use of unless. Unlessचा वापर करणे if not आणि if ऐवजी सेंटेन्स मध्ये unlessचा वापर करायचा आहे. Instead of if not, use unless हे आपण पहिल्या पार्ट मध्ये पाहणार आहोत. See the example. If you do not run fast, comma, you won't get the bus. Rewrite sentence using unless. या सेंटेन्स मध्ये unlessचा वापर करायचा आहे. स्टुडंट्स, सेंटेन्स मध्ये if not आहे, unlessचा वापर करायचा आहे. सीधा आन्सर. इथं if ड्रॉप करायचा आहे, त्याच्याऐवजी unless वापरायचा आहे. त्यानंतर सेंटेन्स मध्ये डू नॉट आहे. डू नॉट काढून नेक्स्ट वर्ब ॲज इट इज, नो चेंज एट ऑल. अनलेस आफ्टर राईट सब्जेक्ट, अनलेस नंतर सब्जेक्ट लिहायचा आहे. सब्जेक्ट नंतर सेंटेन्स मध्ये डू नॉट असेल, डू नॉट ड्रॉप करायचं. पुढचं मेन वर्ब ॲज इट इज. अनलेस यू रन फास्ट, नो चेंज इन मेन क्लॉज. पुढचा जो मेन क्लॉज आहे त्याच्यामध्ये काहीही चेंज करायचं नाही. See the answer. I'm going to explain once again. If you do not run fast, you won't get the bus. Rewrite sentence using unless. If ड्रॉप करायचा आहे, तिथं unless लिहायचं आहे. सेंटेन्स मधलं सब्जेक्ट ॲज इट इज यू. डू नॉट असेल तर डू नॉट ड्रॉप करायचं आणि पुढचं मेन व्हर्ब आहे तसं लिहायचं. त्याच्यानंतर पुढचा जो मेन क्लॉज आहे यू वोंट गेट द बस, त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. इफच्या सेंटेन्स मध्ये जर नॉट असेल तर अनलेस वापरताना कॉमा नंतरचा जो मेन क्लॉज आहे त्याच्यामध्ये कोणताही चेंज करायचं नाही. एक्झाम्पल नंबर 2. If
He does not work hard, comma, he won't get success. He won't get success. Rewrite sentence using unless. Unless वापरायचा आहे. पहिल्यांदा if ड्रॉप करायचं, त्याऐवजी अनलेस लिहायचं आहे. इफच्या क्लॉज मध्ये जो सब्जेक्ट आहे ॲज इट इज, नो चेंज. डज नॉट ड्रॉप करायचं आणि पुढचं जे व्हर्ब आहे एस एस आय एस त्याला सफिक्स लावायचा आहे. अनलेस ही वर्क्स हार्ड. इफच्या सेंटेन्स मध्ये जर नॉट असेल तर पुढच्या मेन क्लॉज मध्ये काही चेंज करायचं नाही. राईट मेन क्लॉज ॲज इट इज. He won't get success. So instead of if write unless, if ड्रॉप करा, unless लिहा. सब्जेक्ट ॲज इट इज. डज नॉट ड्रॉप करायचा आहे. मेन व्हर्बला यस एस एस अकॉर्डिंग टू आपण सफिक्स लावायचा आहे. अनलेस ही वर्क्स हार्ड, नो चेंज इन द मेन क्लॉज. मेन क्लॉज मध्ये कोणताही बदल करायचा नाही. एक्झाम्पल नंबर 3. If you cannot behave yourself properly, comma, you will have to find another job. Rewrite sentence using unless. इथं if ड्रॉप करायचा आहे, unless लिहायचा आहे. सब्जेक्ट यू ॲज इट इज, नो चेंज. कॅनॉट असेल तर फक्त नॉट ड्रॉप करायचा आहे. अनलेस यू कॅन बिहेव. डू नॉट डज नॉट पूर्णपणे ड्रॉप करायचा आहे. पण इज नॉट, आर नॉट, कॅन नॉट, कुड नॉट असेल तर फक्त नॉट ड्रॉप करायचं. युअर सेल्फ प्रॉपरली, कॉमा, नो चेंज इन द मेन क्लॉज. इफच्या सेंटेन्स मध्ये नॉट असल्यामुळे पुढे कोणताही बदल करायचा नाही, कारण अनलेस आणि इफ नॉटचा अर्थ सारखाच आहे. यू विल हॅव टू फाइंड अनदर जॉब. इफ नॉटच्या सेंटेन्स मध्ये अनलेस वापरताना मेन क्लॉज मध्ये कोणताही बदल करायचा नाही. द मिनिंग ऑफ अनलेस अँड इफ नॉट इज द सेम. अनलेस म्हणजेच इफ नॉट, सेम मिनिंग असल्यामुळं मेन क्लॉज मध्ये हा जो मेन क्लॉज आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही, तो आहे तसाच लिहायचा आहे. एक्झाम्पल नंबर 4. If you do not eat, comma, you may feel sluggish. You may feel sluggish. Rewrite sentence using unless.
इफ ड्रॉप करायचा आहे, राईट अनलेस सब्जेक्ट ॲज इट इज यू. डू नॉट ड्रॉप करायचं, मेन वर्ब आहे तसं घ्यायचं आहे. अनलेस यू ईट, नो चेंज इन द मेन क्लॉज. अनलेस आणि इफ नॉटचा अर्थ सारखाच असल्यामुळे मेन क्लॉज मध्ये कोणताही चेंज करायचा नाही. यू मे फील स्लगिश. आता समजा फक्त इफ ची रचना असल्यास आपल्याला अनलेस यूज करायचा आहे. इफ ऐवजी आतापर्यंत आपण इफ नॉटच्या सेंटेन्स मध्ये अनलेस वापरलेला आहे. आता फक्त वाक्यात इफ असल्यास अनलेस कसं वापरायचं आपण ते पाहूया. एक्झाम्पल, इफ यू हेल्प मी कॉमा I will help you. I will help you. Write sentence using unless. इथं if ड्रॉप करायचा आहे, unless लिहायचा आहे. Unless you help me, comma. जर if not असेल तर unless वापरताना पुढचा मेन क्लॉज आहे तसा लिहायचा. पण फक्त if ची रचना असल्यास पुढच्या मेन क्लॉज मध्ये बदल करायचा आहे. बदल असा करायचा आहे, I won't help you. Unless you help me, I won't help you. So if not असेल तर मेन क्लॉज मध्ये नो चेंज. इफ असेल तर मेन क्लॉज मध्ये आपल्याला बदल करायचा आहे. वन मोर एक्झाम्पल ऑफ दिस. इफ यू पे द इलेक्ट्रिक bills, comma, they won't cut the connection. They won't cut the connection. Rewrite sentence using unless. तर आपला unless वापरायचा आहे. if ड्रॉप करायचा आहे, unless लिहायचं. Subject you as it is. Unless you pay the electric bills. आता पुढं if ची रचना असल्यामुळे अनलेस वापरताना पुढे बदल करायचा आहे. ओनचं विल घ्यायचं. ते विल कट ऑफ द कनेक्शन. इफच्या सेंटेन्स मध्ये अनलेस वापरताना मेन क्लॉज आहे तसा लिहायचा नाही, त्याच्यामध्ये चेंज करायचा आहे. सो स्टुडंट्स, आय हॅव एक्सप्लेन्ड फ्यू एक्झाम्पल्स ऑफ यूज ऑफ अनलेस इन्स्टेड ऑफ इफ नॉट अँड इफ. इफ नॉट आणि इफच्या वाक्यामध्ये अनलेस वापर कसा करायचा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. वॉच दिस व्हिडिओ अगेन अँड अगेन. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू सो मच.